कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, मोठनाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी, गोविला गळा विठ्ठल पायी गोविला गळा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संत सावता महाराजांच्या अभंग रचनेचा आधार घेऊन पांडुरंगाला स्मरण करत उभ्या जगासाठी अन्नधान्य आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला अभिवादन करत ग्रामपंचायत वैगावच्या अधिकृत यूट्यूब चॅनलच्या बाल आनंद बाजाराच्या या व्हिडिओमध्ये आपलं सविनय सहर्ष स्वागत. आज 17 जानेवारी 2026 रोजी आनंददायी शनिवारचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने बाल आनंद बाजार या संकल्पनेची जोड देत आजचा दिवस आम्ही वैगावकरांनी साजरा केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल बोरगावचे मुख्याध्यापक सन्माननीय संतोष वाडकर सर, त्यांच्या सोबत वैगाव गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक विजय वाडकर सर यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवली. या बाजाराचा आनंद लुटला. या बाजारातून वस्तू खरेदी करत लहानग्या मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचं काम केलं. श्री संतोष वाडकर सर यांच्या शुभ हस्ते जेव्हा श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यावेळी वैगाव गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. गावातील माता भगिनी बहुसंख्येनं या बालचमूंचा बाल आनंद बाजार पाहण्यासाठी उपस्थित होत्या. त्याचबरोबर आबाल वृद्धांनी सुद्धा बहुसंख्येनं या बाल बाजाराचा आनंद लुटला. बाल बाजारात पाहण्यासाठी त्यातील वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर आमच्या पश्चिम भागामध्ये या परिसराचा आनंद लुटण्यासाठी, इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी जे पर्यटक पाचगणी महाबळेश्वर प्रमाणे आमच्याही भागाला भेट देतात, त्यांपैकी काही पर्यटकांनी सुद्धा मोठ्या हर्षभराने आणि उत्साहाने या बाजारात सहभागी होत या बाजारातील वस्तू खरेदी केल्या, तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. येथून स्ट्रॉबेरी खरेदी केली आणि ही या चिमुकल्यांसाठी त्यांच्या भविष्यातील दृष्टिकोनाला उजाळा देणारी एक अत्यंत महत्वाची घटना होती. तुमचा कशाचा लाभ घेतला होते काय नको, पोरांचा धंदा कसा होणार. वडापावाला कोण आहे, मयुरेश का? बरं, माझी नुसती भाजी आजच्या या बाल बाजारामध्ये भाजीपाला, खाद्यपदार्थ, त्यांच्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या, ज्या आम्ही वैगावकर किंवा माता भगिनी बाजाराला जाताना नेहमी कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरत आहोत. आणि हे सातत्य टिकण्यासाठी येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्यांना गैरसोय होऊ नये, कुणाकडूनही प्लास्टिकचा वापर होऊ नये यासाठी कापडी पिशव्या सुद्धा विक्रीसाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ₹50, ₹30, ₹20.
बाल आनंद बाजार खूपच सुंदर अशी ही संकल्पना आहे. यातून नक्कीच या बालचमूंचे, या विद्यार्थी मित्रांचे मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हायला नक्कीच मदत होणार आहे. पालेभाज्यांसोबतच फळभाज्या, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने ओली भेळ, सुकी भेळ, पाणीपुरी यांचे स्टॉल लावले होते आणि एकदम उत्तम आहे. पदार्थांचा स्वादिष्ट आहे. ग्रामस्थांनी दररोज असलं मिळालं तर चालेल का? रोज जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायचं. बाजारात येऊन कसं वाटलं? बाजारात येऊन एकदम अति सुंदर वाटलं. लहान मुलांपासून चांगला अनुभव यायला लागला. लहान मुलांनी चांगल्या प्रकारे पदार्थ बनवलेले आहेत. उत्तम रीतीचे समोसे, इडली, ढोकळा, भेळ, भाजीपाला चांगल्या प्रकारे विकत आहेत मुलं. 10 काय एक ग्लासचे 10 रुपये. कोणी बनवलंय मसाला ताक? आईने बनवलंय. मस्त झालाय मसाला ताक. फायदा झाला का? फायदा झाला का ताक विकून? झाला ना? किती रुपये मिळाले? 150 रुपये मिळाले. वा 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 वा. दररोज ताक विकायला आवडेल का? आवडेल ना? वाईच मोठे ना बोल ना. दररोज ताक विकायला आवडेल ना? आणि ही तुम्ही ग्लास आहेत, ही ग्लास हे आपण टाकायसाठी काय ठेवलं इथं? डस्टबिन ठेवले इकडे ना. याच्यात तुम्ही ज्यांना ज्यांना ताक दिलं त्यांची ग्लास इकडे जमा केल्यात. अरे वा 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 वा, छान छान. आवाज 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 आवाज. इकडे कोण काय विकतंय का? संपलंय. आवाज आवाज आवाज. हे भाजीवाल्या वरड. आवाज आवाज. बाजाराला येऊन कसं वाटलं? छान वाटलं. चांगलं वाटलं ना? दर आठवड्याला भरायला पाहिजे का बाजार आपल्याकडे? बराच जवळ पोरांची भाजी घेतली का नाही तुम्ही? घेतली ना? चांगला या सर्व बाजार भरायला असावा आठवड्यात. रोज पण भरते पण आठवड्यात दर आठवड्याला एकदा भरायलाच पाहिजे आपल्या इकडे, वायला जाण्यापेक्षा. हा, समाधान वाटलं ना. पोरांचा मस्त कार्यक्रम झाला. आणि हे आहेत आपल्या आजच्या बाजारातील हॅपी कस्टमर. कसं वाटलं बाजाराला येऊन? मस्त वाटलं. ही भाजी आपल्या शेतातली आहे हा. आणि हे शेंगदाणे पण घरगुती पद्धतीने बनवलेले आहे आणि हे चणे पण घरगुती पद्धतीने बनवले आहेत आणि हे राजगिऱ्याचे लाडू सुद्धा घरी बनवलेले आहेत आणि कोथिंबीर पण शेतातल्या आहे. ज्या गोष्टी आपल्याला मुंबईला बाजारात घ्यायला जाव्या लागतात किंवा आपण इथली गावातली लोक व्हायला जातो, त्या सगळ्या आपल्याला आपल्याच गावात मिळतात. हे बघून आज कसं वाटलं? खूप छान वाटलं. आज हा प्रायोगिक तत्वावर आपण लहान मुलांच्या माध्यमातून हा बाजार गावात भरवला. हा आपल्याकडे आठवड्याला बाजार भरला तर तुम्हाला कसं वाटेल? चांगलं वाटेल. वाईला जायची गरज पडणार नाही. हा, माझं नाव धन्यवाद. राजेंद्र चंद्रकांत नरोडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वैगाव. आज शाळेच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान या अंतर्गत आणि शाळेच्या माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज आपण गावामध्ये बालबाजार हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण, त्यांचा आर्थिक पाया भक्कम व्हावा या उद्देशानं आज या ठिकाणी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न करण्यात आला. या ठिकाणी ग्रामस्थांची, पालकांची, शाळा व्यवस्थापन समितीची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. सर्वांनी मनसोक्त खरेदी केली, या बालबाजाराचा आनंद घेतला
आणि त्यांच्या प्रतिक्रिया इतक्या बोलक्या होत्या की दर शनिवारी असा बाजार या ठिकाणी सुरू व्हावा, राबवावा, अशा पद्धतीनं सर्व लोकांनी मनोगत व्यक्त केलेत आणि मुलांनी, ग्रामस्थांनी, सर्व पालकांनी मन भरून आनंद या ठिकाणी घेतला आहे. यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामस्थांचं, पालकांचं शाळेच्या वतीनं मी हार्दिक आभार. आज आमच्या शाळेत शनिवारी बाल आनंद बाजार असा एक उपक्रम केलेला होता. त्यात आम्ही सगळ्यांनी स्टॉल लावले होते. त्यात खूप छान छान म्हणजे सगळ्या ग्रामस्थांनी खूप छान छान प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन. तू काय वेळेला आणलेलंस? आम्ही भेळ केलेली आणि स्ट्रॉबेरी विकली. फायदा झाला का स्ट्रॉबेरी? हो, छान फायदा झाला. आणि व्यवसाय म्हणून हे करायला आवडेल का तुम्हाला हो. भविष्यात? बोला, नाव सांगा. माझं नाव प्रणय एकनाथ सुतार. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आणि आज तुमचा जो हा बाल आनंद बाजार होता त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि कुठली भाजी आणलेली विकायला? मी कोबी, फ्लावर, मेथी, कोथिंबीर आणि ब्रोकली. सगळी संपली का भाजी? सगळी संपली. गिरायकांनी तुम्ही लावलेल्या भावातच घेतली का कमी करून मागितली? कमी करून घेतली, भावात पण घेतली. कमी किती करून दिली? कमी 5 रुपये. 5 रुपये कमी केले तुम्ही. फायदा झाला का तुमच्या एकूण व्यवहारात सगळ्या? फायदा झाला. फायदा झाला ना? किती रुपये कमवले? 750. अरे वा वा. पार्टी आहे का? नाही ना? बर बर बर, ठीक आहे. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आमच्या वैगाव शाळेने बाल बाजार आयोजित केलेला होता. या बाल बाजार हा फक्त उपक्रम नसून तो मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या बाल बाजाराच्या माध्यमातून मुलांना आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळते आणि प्रत्यक्ष खरेदी विक्री केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच या बाल बाजाराच्या माध्यमातून उद्या भविष्यात एक जबाबदार नागरिक घडतील असे अनुभव आम्हाला या बाल बाजाराच्या माध्यमातून मिळाला. एक पालक म्हणून खूप समाधान वाटलं आणि मुलांमध्ये असलेले हे टॅलेंट आम्हाला नव्यानं पाहायला मिळालं या बाल बाजाराच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमच्या वैगावमध्ये भरलेला हा बाल बाजार आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय श्रीराम.